नमस्कार. आजचा समास सुरुवातच समर्थाने इतकी गोड केली आहे, की समर्थ म्हणतात, की या समासामध्ये ज्या सद्गुणांचं वर्णन मी करणार आहे, ते सद्गुण जर आपण वाचले आणि थोडंसं त्याच्यावर चिंतन केलं, विचार केला, त्या सद्गुणांवर विचार केला, तर ते गुण जबरदस्तीने आपल्यामध्ये येतील. किती छान ना? आपल्याला काही प्रयत्न करायला नको आहेत. फक्त आपण हा समास वाचायचा, त्यातले गुण लक्षात घ्यायचे, त्याच्यावर थोडासा विचार करायचा, की हे काय-काय आहे? आणि असा विचार केला, की मात्र जबरदस्ती नाही, समर्थांचे शब्द आहेत, "परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळीची बाणे सद्विद्या अंगी." ते जबरदस्तीनं आपल्यामध्ये येतील. आणि लगेच पुढल्या ओळीत म्हणतात, की ज्यांच्या-ज्यांच्याजवळ हे सद्गुण आहेत ना, ही सद्विद्या ज्यांच्याजवळ आहेत, म्हणजे जे समाजातले आदर्श पुरुष आहेत. समास वाचता-वाचता आपल्याला अनंत मंडळींची आठवण होते. अगदी समर्थ आणि शिवाजी महाराज आणि रामराया आणि हनुमंत, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अगदी आपले आदरणीय आता मोदीजी, संघ स्वयंसेवक, संघ प्रचारक, अनंत मंडळींचं आपल्याला स्मरण होतं. कारण हे जिथे-जिथे हे गुण दिसतात, ते समाजातले आदर्श आहेत आणि अशा आदर्श व्यक्तींच्या आदर्श गुणांचं आपण स्मरण नुसतं केलं ना, की आपल्याला परमसंतोष होतो, परम आनंद वाटतो, असंही समर्थाने सांगितलं आहे. आता आपण असं पाहूया, की ही सगळी लक्षणं सांगण्याचा समर्थांचा उद्देश काय आहे? अं, सांग बघितले की आनंद वाटतो, आपल्यामध्ये यावेत असं वाटतं, हे तर आहेच. पण हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर उद्देश सरळ आहे, की हा जो सगळा समाज आहे, म्हणजे समाजातली ही सगळी जी तुम्ही आम्ही मंडळी आहोत, ही सगळी मंडळी तसं म्हटलं तर 3 प्रकारची असतात. आपण यापुढे पाहिलं आहे. सात्विक असतात, राजस असतात, तामस असतात. सगळ्यांचे अ, गुण आणि दोष याची आपल्याला आता कल्पना आहे. तर ही जी मंडळी असतात, ही तसं पाहायला गेलं तर सात्विक माणसं असतात, ही ह्या आध्यात्मिक ज्ञानाला पोषक असतात किंवा आध्यात्मिक अभ्यास ज्याला करावासा वाटतो, संत साहित्य वाचावंसं वाटतं. ही मंडळी सात्विक प्रवृत्तीची असतात, असं आपल्याला साधारणपणे दिसतं. आपल्याला जरा बरं वाटतं, की अरे हो, आपण या सात्विक मंडळींच्यामध्ये आहोत बुवा. अ, थोडा रजोगुणींचा विचार केला तर ते देहसुखाला जास्त करून महत्त्व देतात, की मला काय हवं आहे, माझ्या सुखाचं काय आहे, माझ्या आनंदाचं काय आहे, हे बघितलं की काय वाटतं, हे खाल्लं की काय वाटतं, हे मला हवं आहे, ते मला हवं आहे, यावर्षी मला अगदी युरोप टूर करायचीच आहे, वगैरे वगैरे. असं जे देहाच्या संदर्भात सुखाचं जे असतं, स्वतःच्या संदर्भात जे सुखाचं असतं, ते ह्या राजस मंडळींना आवडतं. मनापासून त्यांना हे आवडतं. आणि तमोगुणी जे आहेत त्यांना कुविद्या लक्षणं आपण समर्थांनी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलीच आहेत. तर ते जे असतात त्यांच्यामध्ये अविवेकीपणा असतो, अविचारीपणा असतो. म्हणजे असं आहे की आपली सत्ता गेलेली आहे, लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे, पण तरी मी मुख्यमंत्री पदावरून बाजूला होणारच नाही. आता ह्याला काय म्हणायचं? याला तामसच म्हणायला हवं, अविवेकीपणा म्हणायला हवं. तर असे सगळ्या प्रकारचे लोक समाजामध्ये असतात, जे स्वभावाने अत्यंत मृदू आहेत, ज्यांचा आदर करावासा आपल्याला वाटतो, जे निस्वार्थी आहेत. त्या सात्विक मंडळींशी आपला सहवास असावा, आपण तसं व्हावं, असा आपला प्रयत्न असतो. आत्ता म्हटलं तसं जे रजोगुणी आहेत ते असतातच, म्हणजे त्यांचा स्वार्थ कसा असतो, की तुला मिळालं तरी एक वेळ चालेल, पण मला मिळालंच पाहिजे. अशा प्रकारचा का होईना असतात, पक्के स्वार्थी असतात. म्हणजे कधी-कधी आपण पण असतो. मला अगदी आठवत आहे, आम्ही सगळेजण शेगावला गेलो होतो आणि शेगावहून परत आलो, ठाणा स्टेशनला उतरलो. अ, रात्रीची वेळ होती. स्टेशनवरच्या आपल्या रिक्षेच्या रांगेमध्ये सगळेजण उभे होतो आणि खूपच कमी रिक्षा येत होत्या, खूपच कमी येत होत्या. म्हणजे आता कसं काय आपल्याला रिक्षा मिळणार, थोडं नाही म्हटलं तरी सामानही बरोबर होतं आणि रिक्षा इतक्या कमी येत होत्या आणि रिक्षावाल्यांचं असं चाललं होतं, की त्यांना लांबचं भाडं लागतं ना, त्यामुळे ते लाईनीतल्या लोकांना घेत नव्हते. ते जरा पुढे जाऊन उभे राहायचे. त्यांना हवं असणारं लांब घोडबंदर रोड, कळवा असं मिळत असेल तर ते घ्यायचे आणि मग रांगेतले लोक जे तुमच्या आमच्यासारखे फार अंतर नाही, परंतु रिक्षा हवी आहे, अशी मंडळी मागेच राहत होती. आता तिथे खरं तर अ, माझं झालं की झालं असं करून नाही चालणार, हे पटत होतं. पण तरीही एक रिक्षा आली, थांबली आणि मी बसले. रिक्षा सुरू झाली आणि माझ्या मनात आलं, की आपण बरोबर नाही वागलो.
हे आपलं राजस वागणं झालं, हा आपला स्वार्थीपणा झाला. इतकी मंडळी रांगेमध्ये आहेत, आपल्याला रिक्षा मिळाली, आपण निघून आलो. पण इथे काहीतरी आपण अशी व्यवस्था करायला हवी होती, चार चौघांनी एकत्र यायला हवं होतं. प्रत्येक रिक्षावाल्याला थांबवायला, बाबा तू रांगेत आलायस ना, जो कोणी पॅसेंजर असेल त्याला जिथे कुठे जायचं असेल तिथे तुला नेलं पाहिजे. असं काहीतरी करणं हे ना, हे समाजामध्ये गरजेचं असतं. अशी करणारी जी मंडळी असतात ना, त्यांना ह्या उत्तम पुरुषामध्ये, आदर्श पुरुषांमध्ये समर्थ सांगणार आहेत. म्हणून वेगळं सद्विद्येचं निरूपण समर्थांना करावं लागलं. नाहीतर मूर्खलक्षणं सांगून झाली, तमोगुणी सांगून झाली, कुविद्या सांगून झाली. मग तरी देखील पुन्हा सद्विद्या का सांगता आहेत? त्याचं कारण हे आहे की आपण सात्विक असतो, आपण निस्वार्थीपणाने काम करायचा प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा नेतृत्व गुण कमी पडतात, हिंमत कमी पडते, धैर्य कमी पडतं आणि मग तिथे स्वार्थ बळावतो. माझं झालं आहे ना, मग मला बाकीच्यांचं काय करायचं आहे? हा जेव्हा विचार येतो तेव्हा या सद्विद्येच्या सगळ्या गुणांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून समर्थाने आपल्याला पहिल्याच ओवीत आधार दिला की हे गुण वाचा, हे गुण ऐका, मनापासून ऐकलात आणि त्याच्यावर विचार केला तर ते जबरदस्तीनं गुण तुमच्याकडे येतील. ते धैर्य मिळेल, ती हिंमत मिळेल. इथे आपल्याला एकत्र यायला पाहिजे, इथे आपल्याला नियमांचं पालन सगळेजण करतील असं पाहायला पाहिजे. आपलं झालं की झालं असं करून नाही चालणार, अशा प्रकारचा विचार मनात यायला लागतो. म्हणून सद्विद्येचे गुण आज समर्थ आपल्याला सांगणार आहेत. ही जी सगळी आत्मसुधारणा, म्हणजे फक्त आध्यात्मिक ज्ञानाबद्दल मी म्हणत नाही आहे, एकूणच सगळी जी काही समाजामध्ये आदर्शवाद उत्तम पुरुषाची लक्षणे जी आहेत ती सगळी एकापाठोपाठ एक समर्थ आपल्याला सांगणार आहेत. ह्या समासाचा खरं म्हणजे प्रत्येकच ओवीचा अभ्यास करायला हवा. सगळ्या राजबोधाबद्दलच मी नेहमी मनामध्ये असाच विचार येतो, पण आजच्या समासात विशेष करून की खरोखरच प्रत्येकच गुण किती विचार करण्यासारखा आहे. प्रयत्नाने ऐकून आपल्यामध्ये ते कसे येतील असा आपल्याला विचार करायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं की प्रभू रामचंद्राची, हनुमंताची सारखी सारखी म्हणजे हे गुण पाहताना आठवण होते असं आपल्या लक्षात येईल. आता आणखीन पण एक समर्थाने एक समास समजायला घेण्यापूर्वी एक आपल्याला विशेष दिलासा दिला आहे की आपल्या समाजामध्ये एखादा जरी असा पुरुष असला ना, असा आदर्श गुण असणारा उत्तम गुणी असा जर एखादा जरी असला ना, तरी त्या सगळ्या समाजाचं एक म्हणजे सगळ्या समाजाचाच उदय होतो, त्याचं सगळं चांगलं होतं. आणि म्हणून म्हणजे आज आपण अनुभव घेतोच आहोत. गेली 10 वर्ष आपल्याला असा पंतप्रधान मिळालेला आहे की खरोखरच आपण खरोखर भाग्यवान आहोत असं आपल्या लक्षात आलं की आज आपल्याला सीमेवरती असणारा पश्चिम बंगाल जाण्याचं भय होतं. इतका भयानक परिस्थिती हिंदूंवरची तिथे अत्याचार चाललेले होते. पण आज खरोखरच मोदींसारखा आदर्श उत्तम पुरुष समर्थ सांगतात तसं सद्विद्येची लक्षण असणारा असा आपल्याला मिळाला आणि आज आपण मोठ्या संकटातून वाचलो असं म्हणायला हवं. तर असं सगळं एखादा जरी शिष्य सद्विद्येच्या लक्षणाचा समाजामध्ये जेव्हा केव्हा असतो तेव्हा तो समाज उदयाला येतो असं म्हणजे त्याला स्फूर्ती देणारं त्याचं चरित्र असतं. हा पण विचार आपल्याला हा समास वाचताना करायचा आहे. आता आपल्या लक्षात येईल की एकीकडे स्वार्थी माणसं आहेत, एकीकडे आपलं झालं की झालं अशा थराला जाणारी माणसं आहेत. आधी आपण कोविद लक्षणं पाहिली पण आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला याच्याबरोबर उलट जायचं आहे. म्हणजे खरं तर या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींशी सामना करायला तयार व्हायचं आहे की असं सगळं आम्हाला नको आहे. आम्हाला सुदृढ समाज हवा आहे, सुदृढ आमचा देश हवा आहे. आणि अशासाठी आम्हाला काय करायला हवं, तर कुठल्याही प्रकारच्या मूल्यांशी तडजोड न करता जो कोणी हा सद्विद्येची लक्षणं असणारा आदर्श उत्तम पुरुष असं नेतृत्व करेल, एक आदर्श निर्माण करेल, मग समाजही त्या माणसाला अक्षरशः शिरोधार्य मानतो. खरोखरच जग डोक्यावर घेतं असं दिसतं. त्याच्या गुणांचं स्वाभाविकच अनुकरण लोक करायला पाहतात. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की या समासाची 350 वर्षापूर्वी जेवढी गरज होती तशीच आत्ता पण आहे आपल्याला असं दिसेल. तिसऱ्या ओवीपासून समासातल्या 3ऱ्या ओवीपासून गुणांची यादी द्यायला समर्थाने सुरुवात केली.
म्हणजे सगळा समास म्हणजे गुणांची यादीच आहे. त्यामुळे पहिल्या दोनामध्ये याचं महत्त्व सांगितलं या समासाचं. आणि तिसऱ्यापासून भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयाशील, लीन, तत्पर, केवळ, अमृतवचनी. आणि पुढे सगळे असे म्हणजे तिसऱ्या ओवीपासून आपण थांबूच शकत नाही असं होतं, की शेवटपर्यंत नुसतं लक्षण म्हणजे गुणांची यादी समर्थ आपल्याला देत आहेत. आता ती काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्या. तिथे तिथे आपल्याला आठवण होते कोणाकोणाची, त्याचं स्मरण करायला पाहिजे, की खरोखरच हे आदर्श पुरुष कसे आहेत आपल्याला कळेल. सुरुवात केली त्यांनी, की खरोखरच असं काही शब्दांचाच आपल्याला विचार करता येईल. काही यावर्षी प्रत्येक शब्दाचा हवा असेल. जसं आता उदाहरण म्हटलं, पहिल्या तिसऱ्या ओळीतलं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर आपल्याला कळतं की भाविक पाहिजे. छान अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा, समाजाबद्दलचा, सगळ्याच गोष्टींबद्दल अंतःकरणामध्ये भाव असेल तर माणसाकडून चांगलं कार्य होईल ना. त्या भाविक म्हटलं आहे, सात्विक म्हटलं आहे, प्रेमळ म्हटलं आहे, या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळत आहेत. स्वतः शांत आहे, क्षमाशील आहे, दयाशील आहे, सगळे शब्द आपल्याला कळत आहेत. अत्यंत लीन म्हणजे नम्र आहे, तत्पर आहे, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणार आहे, योग्य वेळेला योग्य ती सगळी कामं करणार आहे आणि केवळ अमृतवचनी, गोड बोलणार आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ओवी महत्त्वाची आहे. प्रत्येक ओवीतला शब्दनशब्द आपल्याला कळायला पाहिजे, हे पण खरं आहे. पण त्यातल्या काही महत्त्वाच्या शब्दांचा जरी आपण विचार केला तरीसुद्धा आपल्याला ते पुरेसं आहे असं लक्षात येईल. सहज वाचता वाचता या गोष्टी कळतात. पाचव्या ओवीमध्ये समर्थाने महाज्ञानी आणि उत्तम भक्त असे 2 गुण एकाच ओवीमध्ये सांगितले. लगेच आपल्याला हनुमंताची आठवण होते. बुद्धिमत्तां वरिष्ठ असंच आपण हनुमंताला म्हणतो. बुद्धिमान पण आहे आणि स्वाभाविकच उत्तम भक्त आहे. रामाबद्दलचं त्याचं अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष त्यांनी छाती फाडूनच दाखवलं आहे, माझ्या अंतःकरणात राम आहे. असा भक्त आहे आणि बुद्धिमान आहे. दास्य भक्ती म्हटलं की आपल्याला हनुमंताचं स्मरण होतं. अशा पद्धतीने आपण त्या त्या गुणांचा विचार केला तर सगळे गुण आपल्या लक्षात येतील. राज्यपदावर असलेल्या 7व्या ओळीमध्ये त्यांनी राजा आणि धार्मिक असं म्हटलं आहे. पुन्हा आपल्याला अशीच आठवण होते की राज्यपदावर, आता आपण राजाच्या ऐवजी आपण जे निवडून दिलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलू. ते जर धार्मिक असतील, धार्मिक वृत्तीचे, तर काय घडतं? आता आपण सगळं पाहतच आहोत. खरोखरच 5,000 वर्षांनी आपल्याला अयोध्येचं राम मंदिर जेव्हा बघायला मिळालं, त्यावेळेचा आपल्या सगळ्यांच्या मनातला आनंदाचा तो अनुभव नुसता आठवला तरी आपल्याला काय वाटतं. त्यामुळे राज्यपदावर आहे आणि धार्मिक म्हणजे भाविक आहे, अशी मंडळी वाचतात तेव्हा काय समाजाचा उदय होतो हे आपण अनुभवलं आहे. थोडंसं आहे की ह्या 7व्याच ह्याच्यामध्ये आपण काय 2 पद्धतीनं या सगळ्या गुणांचा विचार करायला पाहिजे, की हे गुण ज्यांच्याजवळ आहेत त्यांचं स्मरण करणं, त्यांची आठवण करणं ही एक गोष्ट झाली. आणि हे गुण सगळे आपल्याला आत्मसात करायचे असतील तर सद्यस्थिती काय आहे आणि त्यामुळे हे सगळं करायला म्हटलं तर किती अवघड आहे याचा पण विचार आपल्याला करायला हवा आहे. आणि म्हणून हा जीवनग्रंथ पुन्हा पुन्हा अभ्यासावा लागतो आहे. जसं 7व्या ओवीचा आपण विचार करतोय त्याच्यामध्ये तारुण्य आणि नेमक असे 2 शब्द आलेत. राजा आणि धार्मिक अर्थ आपण पाहिलं. शूर आणि विवेक हे पण आपल्याला कळतं की राजा कसा हवा, तर पराक्रमी असायला हवा, विवेकी असायला हवा. आणि तारुण्य आणि नेमक असे शब्द वापरले. तर खरंच आहे, तरुण आहे आणि नेमक याचा अर्थ काही नियमितपणाने काही करणारा नाही आहे तर चालेल का? नाही चालणार. जबाबदारीची जाणीव असणारा असला पाहिजे. तरुणपणी नाही म्हटलं तरी एक बेफिकिरी आपल्याला दिसते आणि हल्ली तर अलीकडे तर फारच दिसते. आणि त्यामुळे हे 2 गुण आपल्याला, की तरुण आहे आणि नेमकं पण आहे, असा पण असला पाहिजे. व्यक्ती, समाज, देश या सगळ्यांना लाभदायक व्हायला हवं असेल तर ह्या तरुणपणीच काय काय करायला हवं असा जर प्रश्न आपण या 2 शब्द समोर आल्यावर विचार करायचा आहे ना आपल्याला. सुरुवातच समर्थाने केले की या गुणांबद्दल विचार केला तर ते आपल्याला आत्मसात करता येतील, ते आपल्याला जबरदस्तीनं आपल्याकडे येतील, म्हणून आपण विचार करताय. तर तरुण आहेत आणि काही नियमितपणाच नाही आहे तर नाही चालणार. तरुण आहेत तर त्यांनी नियमितपणानेच आचरण केलं पाहिजे. आणि फक्त आपल्यापुरतं नाही तर व्यक्ती म्हणून नाही तर समाजासाठी, देशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आपण आपला वेळ, आपली शक्ती ही खर्च केली पाहिजे. हे तरुणपणीच जमलं पाहिजे. आज आपल्याला जर वेगळं दृश्य दिसतं आणि मग कुठेतरी मनामध्ये असं येतं की अरे हे काहीतरी चुकतं आहे. रस्त्यावर भरधाव
मोटरसायकलने जाणारा तरुण मुलगा आणि मग तो जेव्हा नियमांचं पालनच करत नाही, सिग्नल तोडूनच जातो. मग तेव्हा असं वाटतं की अरे हे काय आहे? ही कुविद्या आहे. हे काही सद्विद्येचं लक्षण आहे. सद्विद्येच्या लक्षणामध्ये तरुण आहे आणि तो नियमांचं पालन करतोय. आपण काही असेच अनुभव नाही घ्यायचे, चांगले अनुभव पण आपल्याला येतात बरं का. अलीकडे आपल्याला अनुभव येतो, अगदी ठाण्यात सुद्धा सगळ्यांनी घेतलेला असेल, की चौकामध्ये आपण रस्ता क्रॉस करायला उभे आहोत आणि सिग्नलला कोणातरी तरुण मुलाची गाडी थांबते आहे, तर तो आपल्याला हात करतो आणि जायला सांगतो. म्हणजे परदेशात जाऊन आलेल्याचा परिणाम असेल किंवा खरंच सद्विद्या त्याच्या मनामध्ये असेल, तर असे अनुभव पण येतात. तर असं असायला हवं. तर आपण जो तारुण्य आणि नेमक असं म्हणतोय, तर नियमांचं पालन करणारा आणि तरुण, तरुण म्हणजे बेछूट वर्तन असं नाही चालणार, असा प्रकारचा विचार सांगतात. 8व्या ओळीमध्ये धन्वंतरी आणि परोपकारी. आपण काही शब्दांचा विचार करणार असं मी म्हणतो, याचं कारण हे आहे की प्रत्येक नाही घेता येणार आपल्याला, पण बाकी सगळं ठीक आहे. वृद्धाचारी, कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महरती असं म्हटलं आहे. तर आता आज त्याची खूपच आवश्यकता आहे. जो धन्वंतरी आहे ना, हा परोपकारी असायला पाहिजे. खरं तर असं आहे की धन्वंतरी कुणाला म्हणतात, तर ज्याच्या हाताला गुण आहे ना, त्याला धन्वंतरी म्हणतात. तर अशा हा डॉक्टर, वैद्य, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं, तर यांनी काय केलं पाहिजे? तर आपल्याकडे येणारा जो पेशंट आहे, त्याचं रोग निवारण करणं, त्याचं आरोग्य सांभाळणं ही त्याची खरी कामगिरी आहे. सध्या आपल्याला असं दिसतं की आपल्या देशातील लोकांचं उत्पन्न आणि आपले असणारे वैद्यकीय उपचार हे जरा मॅच होत नाही आहे, की एखाद्या माणसाला खरंच एखादा वैद्यकीय उपचार घ्यायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या नाही शक्य होत. मग अशा वेळेला हा धन्वंतरी आणि परोपकारी हा जो समर्थानी गुण आहे, त्यांनी असा पैशाकडे बघून उपचार करणारा हा समर्थनाभिप्रेत नाही आहे. तर तो हाताला गुण असला पाहिजे आणि त्याचा विचार हा पेशंटला बरं करणं हा असल्यामुळे तो बाकी कुठल्या गोष्टी काही पाहणार नाही. परोपकाराच्या विचाराने तो करेल. असा धन्वंतरी पण असला पाहिजे आणि परोपकारी पण असला पाहिजे, असं समर्थ आपल्याला सांगतात. आज तर आपल्याला असं दिसलं की अक्षरशः शब्द चांगला नाही आहे, पण मनात आला बाई की ते धन्वंतरी आणि लुटारू आहेत का काय? कारण गेला माणूस की कापलाच त्याला असं दिसतं. म्हणून वाईट वाटतं की हा त्यांचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला खरं म्हणजे प्रतिष्ठा लाभायला हवी असेल, तर त्याने परोपकारी असलं पाहिजे. समोर आलेला जो गरजू आहे, तो दुबळा आहे, त्याला पुन्हा सबळ करणं याच्यासाठी मनामध्ये त्याच्याबद्दल असणारा उपकाराचा विचार, परोपकारच असला पाहिजे. पुढल्या 9व्या ओळीमध्ये कार्यकारी आणि निराभिमानी असे 2 शब्द दिलेले आहेत. काम करणारा आहे, कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला अभिमान असता कामा नये. म्हणजे आपल्याला काहीतरी मिळावं, आपला नावलौकिक व्हावा, वर्तमानपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शेजारी फोटो यायला हवा, अशा प्रकारचा विचार असणारा कार्यकर्ता नाही. कार्यकर्त्याबद्दल असं म्हटलं जातं की एखादा छान भरपूर फळं आलेलं समजा आंब्याचं झाड आहे. छान आंबे आलेत, भरपूर आंबे आलेले आहेत. तर आंबे दिसतात, झाडाची मुळं नाही दिसत. तसं कार्य दिसलं पाहिजे. त्या कार्याचा तो कार्यकर्ता जो आहे तो नाही दिसता कामा. त्याला म्हणायचं कार्यकारी आणि निराभिमानी. अजिबात अहंकार नाही, अभिमान नाही, मी केलं असं कुठे नाही. करायचं आणि बाजूला यायचं. अशा प्रकारचा समर्थ विचार आपल्याला सांगतात. त्यामुळे जर का कार्यकर्ता जर असा समाधानी नसेल ना, संतुष्ट नसेल ना, तर कार्य होतच नाही. कार्यकर्ते समाधानी असले पाहिजे, संतुष्ट असले पाहिजेत, अहंकार विरहित असले पाहिजेत, तरच काम होतं. नाहीतर मग अधिकारपदाशी भांडणं, सगळाच मी केला असा अहंभाव असेल, तर मग पदासाठी भांडण होतात. तर तसं नाही. निराभिमानी असणारा खरा कार्यकर्ता, हे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, तरच त्याला उत्तम आदर्श असं म्हणता येईल. पुढल्या एका ओळीमध्ये गायक आणि वैष्णवजनी असे 2 शब्द दिले. आता ही कला आहे ना, गायन कला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे वैष्णवजनी असलं पाहिजे. मनात कसं येतं की बऱ्याचदा असं होतं, हे जे कलाकार असतात ना, एखाद्या कलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले, त्या मंडळींना एखादं काहीतरी व्यसन असतं
आणि त्या व्यसनाचं त्यांना फार कौतुक पण असतं. आणि म्हणून आपण असं लक्षात घ्यायचं की हे कलाकार विष्णू भक्त म्हणजे भगवंत भक्त असले पाहिजेत. म्हणजे त्यांची जी कला आहे त्या कलेतून लोकांना आनंद मिळेल. म्हणजे बऱ्याचदा असं आपण पाहतो की पडद्यावरती चांगलं देवाचं अभिनय करणारा म्हणजे शिवाजी महाराजांचा, रामाचा, काय कृष्णाचा अभिनय करणारा आणि त्याच्या इतर वेळच्या जीवनामध्ये तो काहीतरी वेगळं वागणारा, असा कलाकार लोकांना आवडत नाही. लोकांच्या मनामध्ये ती भूमिका त्या कलाकाराची किंवा आता इथे त्यांनी गायक म्हटलंय, त्यामुळे आपण संगीताच्या याचा विचार करूया. तर ते व्यक्तिगत जीवनसुद्धा त्याचं तसंच आदर्श असलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आपली ही जी कला आहे, संगीत कला आहे, ती भक्तीच्या माध्यमातून वापरली पाहिजे, असा त्याचा अर्थ. आता हे काही प्रत्येक वेळेला शक्य होणार आहे अशातला भाग नाही आहे. परंतु समर्थांची मात्र इच्छा अशी आहे, की काय कर, तर गायक असला पाहिजे आणि वैष्णव भक्त असला पाहिजे, भगवंत भक्त असला पाहिजे. अ, अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, की असं आपल्या कलेचा उपयोग करणारी मंडळी, पण त्यांना जे योग्य व्यक्ती मिळाली, योग्य आदर्श मिळाला, योग्यपणे सांगणारा मिळाला, तर त्यांचं जीवन बदलून टाकणारी अशी कितीतरी उदाहरणं आपल्यामध्ये आहेत, आपल्याला माहिती आहेत. अशा या एक यादी साधारणपणानं 10व्या ओवीपर्यंत समर्थांनी दिलेली आहे. 9व्या ओवीपर्यंत. 10व्या ओवीपासून असं म्हटलं तर यादीच आहे, परंतु एक वेगळा विषय समर्थांनी 11 ते 15 ओव्यांमध्ये घेतला आहे. ते असं म्हणतात की अ, अंतरी म्हणजे मनामध्ये ज्याचा अत्यंत पवित्र भाव आहे, जो अत्यंत सदाचारी म्हणजे ज्याचं आचरण अगदी शुद्ध, स्वच्छ आहे, असा प्रसंग ओळखून वागणार आहे, परोपकारी दुसऱ्याला मदत करणार आहे, बहुश्रुत म्हणजे विद्वान आहेत, खूप काही सगळ्या गोष्टी माहिती असतात, अशी जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती समाजातली आदर्श किंवा ही असते. तर त्याची एक यादी म्हणूया 11 ते 15 या ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला दिली. त्यातल्या काहीचा विचार केला तर आपल्याला कळेल की त्यांनी आपल्याला असं म्हटलं की त्याला ना गोडी आवडी परमार्थ प्रीती, त्याला आवड असली पाहिजे, परमार्थाची आवड असली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे. पुढे म्हणतात सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती. काय होतं या मार्गामध्ये असलं की आपोआपच ती नुसती बुद्धी राहत नाही, ती धृती म्हणजे मती, बुद्धी, धृती असं सगळं छानपैकी वाढतं आणि मग कर्म पण त्याचं चांगलं होतं. त्यामुळे ते सांगतायत की थोडंसं म्हणजे थोडं आपण असं म्हणू की मुळात असेल तर ह्या सद्वितीच्या लक्षणांनी त्याची कशी प्रगती होते त्याचं एक वर्णन समर्थांनी 15व्या ओवीपर्यंत आपल्याला करून दाखवलं आहे. सांगतात दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य, साहित्य, नेमक, भेदक, कुशल, चपळ, चमत्कारिक नाना प्रकारे. हा जो आहे सद्विद्या लक्षणं असणारा आदर्श उत्तम, तो अशा सगळ्या गुणांनी नटलेला आहे. सहज कळतील अशी सगळी लक्षणं असल्यामुळे आपण त्यात नाही थांबलो तरी चालेल. पुढल्या 16 ते 24 असा एक ओव्यांचा संच आपण म्हणूया. त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत की त्याचं जे आचरण असतं ना त्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं. हा जो आदर्श आहे सद्विद्या लक्षणं असणारा आहे, त्याच्याकडे अन्य सगळ्या लोकांचं लक्ष असतं. तो बोलतो कसा, तो चालतो कसा, तो दिसतो कसा, तो राहतो कसा, तो खातो काय, पितो काय, त्याला पण 24 आपल्याला प्रश्न पडतो बघा. एखादी म्हणजे समाजामध्ये नावलौकिक एखाद्या कारणाने असलेली व्यक्ती असते आणि मग आपण मनात विचार करतो की अरे आपल्यासारखा प्रपंच त्यांना पण आहे, त्यांना पण 24च तास आहे, मग त्यांना कसं काय हे सगळं जमतं, मग आपल्याला का नाही जमत, असं जे आपल्या मनात येतं ना, तसे प्रश्न या सद्विद्या लक्षणं असणाऱ्या माणसाबद्दल मनात येतात. त्याचं उत्तर 18 ते 24 ओव्यांमध्ये जणू काही समर्थ आपल्याला देत आहेत 16 ते 24मध्ये, की खरंच आहे हा साधना करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर पुरश्चरित तिथे जातो का? सारखा काय बाबा शेगावला जाऊन राहतो का? का गळीत जाऊन राहतो? का गडावर राहतो? असं असतं का? तर त्यालाही प्रपंच आहे असं की सगळं तो करत नाही. मग नेमकं तो काय करतो? त्याला पण पैसा मिळवायचा असतो, नोकरी करायची असते, काही व्यवहार सांभाळायचे असतात, असं सगळं असतं. तरी देखील तो हे सगळं कसं काय सांभाळतो? अशा प्रकारचा विचार आहे.
तर ते सांगताना समर्थ त्याचे जे गुण आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. त्या 20व्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, आंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्व सूची निसंगपणे. सूची याचा अर्थ अत्यंत पवित्र. फार महत्त्वाची ओवी आहे. आत्ताच मी म्हटलं की ही जी व्यक्ती आहे ही समाजामधलीच आहे ना. मग समाजामधली असतानाच ही व्यक्ती असते कशी, दिसते कशी, वागते कशी, असे जे आपल्याला प्रश्न पडतात. तर तिचं सगळंच आचरण सूची म्हणजे कसं पवित्र असतं असं ते आपल्याला सांगतात. द्रव्यसूची पैसा योग्य चांगल्याच मार्गानं आणतो, कष्टाचाच असतो, प्रयत्नांनीच केलेला असतो. आडमार्गाने द्रव्य गोळा केलेलं नसतं. आणि खर्चही तो चांगल्याचसाठी करतो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, असंच असतं. वाईट मार्गाला लक्ष्मी येत नाही, जसं आपण श्रीसुक्तामध्ये म्हणतो की अशी वाजत गाजत लक्ष्मी येते, तसंच आहे. खर्चसुद्धा तसाच चांगल्याच कामासाठी आहे. असा सगळा विचार करणारी ह्या द्रव्यसूची म्हणजे संपत्ती गोळा करणारा हा आपला जो आदर्श उत्तम आहे त्याचं म्हणता येईल. दारासूची म्हटलेलं आहे. दारासूची म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आहे, त्याचं वर्तनसुद्धा अत्यंत पवित्र असतं असं सांगता येईल. न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, बाकी गोष्टी कळतील. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन गोष्टी कळल्या की आपलं काम झालं. प्रवृत्ती याचा अर्थ आपला जो प्रपंच आहे तो, आणि निवृत्ती म्हणजे आपला जो परमार्थ आहे तो. या प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा त्याचं सगळे व्यवहार हे अत्यंत पवित्र, सरळ, निष्कलंक असे असतात. आणि मग सर्वसूची म्हणजे त्याचं सगळंच जीवन हे असं अत्यंत पवित्र, सरळ, निष्कलंक असतं असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपल्याला या 16 ते 24मधल्या सगळ्या ह्याचं कळेल की खरंच त्याचं आचरण हे इतकं स्वच्छ शुद्ध असल्यावर स्वाभाविकच. माऊलींचं वर्णन आहे. काय करतात माऊली एका शब्दात, विधीत आहे पाळीत, निषेधात आहे गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे. आता हे सगळं पुढलं गेलं, आपल्याला आज नुसतीच लक्षणं ऐकायची आहेत. ह्या लक्षणांचा उपयोग काय होता तर माऊलीने आपल्याला सांगितलं की असं जे सूळ, मत्सर, कोविचार यांनी आपलं अंतःकरण मंगळ होतं. त्याच्या उलट काय घडतं तर असं सगळं अंतःकरण मलाच देऊन टाकलं की ह्या सगळ्या कुविद्या वगैरे सगळ्या जातात आणि खऱ्या अर्थाने चांगलंच कर्म आपल्या हातून होतं. त्याच्यासाठी जे काही आहे निसंगता म्हटलं माऊलींचा शब्द आहे, ती महत्त्वाची आहे. तर ठीक आहे, चांगल्या संगतीत राहिलं तर या सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. प्रत्येकाने या लक्षणांचा आपल्याला अभ्यास करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग 24व्या ओवीनंतर 29व्या ओवीपर्यंत समर्थांनी आपल्याला काही शब्द असे दिलेले आहेत की ज्याची विशेषणं आपण सहजपणे बनवतो. म्हणजे संस्कृतमध्ये मत आणि वत असे प्रत्यय लावले की ती विशेषणं होतात. समर्थांनी शिवाजी महाराजांच्याबद्दलचं जे काव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे शब्द वापरलेले, सगळ्या जाणत्या राजामध्ये जाणत्या राजाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. यशवंत, कीर्तिवंत, आणि मग पुढे प्रत्येक वेळेला जाणता राजा, ते सगळे जे गुण सांगितलेले आहेत महाराजांचे, ते सगळे गुण म्हणजे आपल्याला ह्या ओव्यांमध्ये उल्लेख केलेला दिसेल. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की समास वाचता वाचता आपल्याला महाराजांचं स्मरण होतं. इथे त्याने म्हटलं की ही व्यक्ती जी आहे ती कशी आहे तर सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांचे. म्हणजे या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं की तो असा की सद्विद्येने संपन्न असणारा आहे की मूर्तिमंत. सुखरूप म्हणजे मूर्तिमंत सुखच, मूर्तिमंत गुणच असे त्याच्या रूपाने आपल्याला समोर दिसतात. आणि मग यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, जाणता राजा त्याचं वर्णन केल्यासारखं. विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्ष्मवंत, कुळवंत, सुशिषवंत, किती किती 29व्या ओवीपर्यंत एक यादी समर्थाने आपल्याला दिली. हे सगळे गुण याच्याजवळ असतात. आणि मग 29व्यापर्यंत ह्या सगळ्या गुणांचं वर्णन करून झालं. असो, ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यास निरूपण अल्पमात्र बोधीचे. आपल्या दृष्टीने एवढी मोठी यादी दिली आहे
आणि समर्थ म्हणतात हे आपल्या अंगी यावेत, म्हणून आपलं वानगी दाखल काही उदाहरणं अल्प सांगितले. पुढली जी ओवी आहे त्याच्यामध्ये एक समर्थाने विशेष आपल्याला जाणीव करून दिली. ही ओवी पुन्हा एकदा आपल्याला नंतर दासबोधामध्ये अभ्यासायची आहे. 14व्या दशकामध्ये चातुर्य लक्षण म्हणून समाज समर्थांचा असणार आहे. त्याच्यामध्ये दासबोध सखोल अभ्यासामध्ये याच्यावर प्रश्न पण टाकला आहे, किती बारकाईनं दासबोधाचा अभ्यास सखोल अभ्यासक्रम करणाऱ्या अक्का वेलणकरांनी केला असेल याची लगेच आपल्याला प्रचिती येते, की इथे जी ओवी आहे ती परत एकदा 14व्या दशकातल्या पहिल्या समासात येणार आहे. आणि म्हणून अक्कानी प्रश्न टाकला आहे या 2 ओव्यांच्या संदर्भातला. इथे ती ओवी आपल्याला का महत्त्वाची वाटते, तर त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली की हे सगळे जे आपण आत्ता एवढे गुणांचा विचार केला, म्हणजे ही लक्षणं सगळी यादी वाचली, तर हे ह्यातलं काहीही अशक्य नाही आहे, हे आपल्याला ह्या 31व्या ओळीमध्ये समर्थ दाखवणार आहेत. ते म्हणाले की हे अभ्यासाने आपल्याला मिळतं. हे एवढे जे सगळे गुण सांगितले, आम्हाला काही जमणारच नाही बाबा, असं कोणीच म्हणू शकत नाही. या समासाच्या सुरुवातीला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची समर्थांनी सांगितली, त्याची आठवण करून देणार आहे, की जरी किती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असले, अगदी सुरुवातीला आपण असं पाहिलं की 3 प्रकारचे सत्व रजतम असतात, स्वार्थी असतात, निस्वार्थी असतात, अतिस्वार्थी असतात वगैरे वगैरे. पण जेव्हा केव्हा या सगळ्या लोकांना आत्मसुधारणा करायची असते, त्यांना असं वाटतं की अरे आपलं चुकतं आहे, आपल्याला बदल करायचा आहे, तर त्यांना ही आत्मसुधारणा करता येते. हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला 31व्या ओळीमध्ये सांगतात की रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे. आपण जे जन्मतः घेऊन आलेलो रूपरंग आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही, अगदी गोष्ट खरी आहे. पण सहज गुण आसन नचले उपाय हे काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची. सहज म्हणजे जन्माला येताना, सहज जन्माबरोबर आलेले, त्याच्यात बदल करता येणार नाही, हे अगदी बरोबर आहे. पण नंतर हे जे सगळे आता गुणांची यादी दिली, ते सगळे गुण आपल्याला नंतर आत्मसात करता येतील, प्रयत्नाने करता येणारी ही गोष्ट आहे. आगंतुक गुण म्हणजे नंतर मिळवण्याचे गुण. ही एवढी सगळी यादी जी मी दिलेली आहे, तर ज्याला खरंच आपल्यामध्ये काही विशेष सुधारणा करून घेण्याची इच्छा आहे, त्याला अगदी प्रयत्नाने हे सगळे गुण संपादन करता येतील. करावं लागेल, बरोबर आहे. आणि तसा प्रयत्न केला तर जन्मतः जे काही घेऊन आलो त्यात बदल नाही होणार, बरोबर आहे. ही महत्त्वाची गोष्ट समर्थ आपल्याला याच समासात सांगून टाकतायत. आणि वाटेल आता हे की आपलं असं हमारी बस की बात नाही आहे असं वाटायचं काहीच कारण नाही. हे आपल्याला सहज, जरी जन्माबरोबर आलेलं नसलं तरीही प्रयत्नपूर्वक मिळवता येऊ शकेल. आणि म्हणून ही बरवी म्हणजे चांगली, ही सद्विद्या बरवी, अतिशय चांगली सद्विद्या सगळ्यांना मिळावी, सर्वांपाशी असावी, अशासाठी ही मी तुम्हाला सांगतो आहे, असं समर्थाने आपल्याला सांगितलं. आणि मग अशी सांगितलेली सद्विद्या ही मिळाली की त्या माणसामध्ये काय होतं ते त्या पुढल्या समासामध्ये आपल्याला कळणार आहे. आता आपला प्रश्न असा आहे की हे सगळं आपल्याला लक्षणं कळली, त्याचं कारण कळलं, त्याचा हेतू आपल्याला कळला, आणि त्या सगळ्या यांनी नुसत्या प्रयत्नांनी आपल्याला सगळं मिळवता येईल असंही आपल्याला कळलं. मग आता याचा विचार आपण करायचा झाला तर आपल्याला असं करायला हवा की अशी काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवता येतील का, आणि त्या उदाहरणाने आपल्याला ह्या सगळ्या गुणांचा आपल्यामध्ये प्रयत्नपूर्वक अभ्यास करता येईल का, याचा विचार आपण या समासाच्या अर्ध्या भागामध्ये करणार आहोत. काय करता येईल तर ह्या जोड्या आहेत सगळ्या, आपण हे पाहिलं आहे की सद्विद्या निरूपण का म्हणजे समासाचं जरी नाव असलं तरीसुद्धा या सगळ्या जोड्यांचा अभ्यास आहे हा. असं पण आहे आणि असं पण आहे. जसं मगाशी आपण पाहिलं की तरुण पण आहे आणि नियमाने वागणारा पण आहे, तो धन्वंतरी पण आहे आणि परोपकारी पण आहे. तर तशा जोड्या एकत्र आल्यावर हे सोनं होतं. त्यामुळे समर्थांचा जो साधक आहे म्हणजे तुम्ही आम्ही आहोत, या साधकांजवळ हे विशेष गुण असले पाहिजेत. या विशेष गुणांचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं
आपल्यामध्ये आले आहेत असं म्हणता येईल. मग त्याचाही आपण विचार करायचा झाला तर आपण त्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्यांचा विचार करूया. अ, आता पुन्हा म्हणजे मगाशी एका एका दृष्टीनं आपण समासाकडे पाहिलं. आता ह्या जोड्यांच्या दृष्टीनं आपण समासाकडे पाहणार आहोत. मग सहसा असे एकत्र नसणारे गुण समर्थ सांगतायत असं पण आपल्या लक्षात येईल. म्हणजे जसं आता पाहिलेल्याच गुणांमध्ये आपल्याला लगेच काही तरुण आहे तर तरुण मुलगा हा नियमाने वागणार नाही, म्हणून त्यांना दोघांना एकत्र आणलं की तरुण आणि नेमकं. उत्तम विद्या घेतलेला आहे, धन्वंतरी आहे, हाताला गुण आहे, त्याच्या बुद्धिमान आहे, त्याला त्यातलं ज्ञान आहे आणि मग तो परोपकारी असेलच असं नाही, म्हणून ते 2 गुण घेतले आणि आपण अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. आता आपण यातल्याच काही जोड्या अशा पाहणार आहोत की साधकाला म्हणजे सहसा एकत्र नसणारे गुण हे असतात म्हणून पाहणार आहोत. आपण असं पाहिलं की खरंच एखादा श्रीमंत आहे, तर श्रीमंत माणूस उदार असतोच का हो? श्रीमंत आहे आणि उदार आहे ही आता चांगली गोष्ट, म्हणजे सद्विद्येचा विचार केला तर दोन्ही गुण एकत्र असायला हवेत. पण आपल्याला दिसतं मात्र समाजात असं की जो खूप श्रीमंत आहे त्या श्रीमंत माणसाला साधारणपणानं असं वाटतं कोणी आपल्याकडे आला तर तो त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो की बहुतेक काहीतरी मागायला आलेला असणार, अशीच त्याची भूमिका होते. त्यामुळे ही जोडी असायला हवी की तो संपन्न असला पाहिजे, तो उदार पण असला पाहिजे, दातृत्व पण त्याच्याचं असलं पाहिजे. पण तसं हा आपल्याला समाजामध्ये कमी दिसतात, कारण त्या श्रीमंतांची भूमिका थोडी वेगळी होते, त्यांच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा त्यांचा वेगळा असतो. काही काही अनुभव आपण घेतलेले असतात. मी नेहमी माझ्या लहानपणीचा प्रसंग यापूर्वी पण सांगितला असेल. आता अगदीच आपल्या वेळेला 11वी होती ना, 11वी पास झाले होते आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. विद्यार्थी परिषदेचं आमच्या छोट्या गावामध्ये काम सुरू झालं होतं आणि मग त्या काळामध्ये अशा प्रकारचं काहीतरी संघटनेचं काम करावं अशा भूमिकेने अगदी नुकतीच सुरुवात होती. आणि त्याच वर्षी मला अगदी चांगलं आठवत आहे, साधारण 1973ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला आमच्या छोट्या गावामध्ये एक विद्यार्थ्यांचं संमेलन घ्यायचं होतं. आता ती तयारी करायला पाहिजे, एवढी काही 50-60 मुलं येतील, त्यांची निवासाची जेवणाखाण्याची व्यवस्था हवी, त्याच्यासाठी पैसा हवा. म्हणून तो पैसा उपलब्ध कुठून होणार? पैसा उपलब्ध तर लोकांकडनं मागायचं, देणग्या मागायच्या. आणि म्हणून नवीन नवीन होते आणि एका चांगल्या ओळखीच्या घरात गेले होते बरं का. आणि काकू होत्या घरामध्ये, छान पाटल्या बांगड्या घालून झोपड्यावर बसलेल्या होत्या आणि ओळख होती. तर ये मीरा काय म्हणतेस वगैरे वगैरे झालं. मग मी पण झोपायला बसले आणि सगळं समजून घेतलेलं होतं ना मोठ्या कार्यकर्त्यांकडून. तर ते सगळं सांगितलं की असं असं विद्यार्थी परिषद म्हणजे काय, विद्यार्थ्यांची संघटना आणि मग त्याचं अधिवेशन कसं आहे, आपल्या गावात आहे आणि मग अशी सगळी मुंबईपासून गोव्यापर्यंतचे काही प्रतिनिधी आपल्याकडे येणार आहेत गावात, तर त्यांची व्यवस्था आपल्याला करायची वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. आणि मग त्या काकू जे काही म्हणाल्या, त्यांनी असं झोपाळ्याच्या त्या कडीच्या त्या भेगेमध्ये एक 4 आण्याचं नाणं ठेवलं होतं आणि म्हणजे हो का, हे घे तुला, मी कोथिंबीरवाला येईल म्हणून ठेवलं होतं. आणि मग जे काही मला झालं, त्यांच्या घरून मी माझ्या घरी गेले कशी आणि जो काही मला दुःख झालं, रडायला आलं, ते पाहता असं लक्षात आलं की अरे हे मी तेव्हा वाचलं नव्हतं. तर हे असंच जग असतं, ज्याच्याजवळ असतं तो द्यायला तयार नसतो. आणि मग जे काही माझ्या वडिलांनी माझी समजूत घातली नंतर, हे असं असतं, तू काही स्वतःसाठी मागत नव्हतीस ना, मग वाईट वाटून घ्यायचं नाही वगैरे वगैरे, तो भाग काही आपल्यासाठी नाही. मुद्दा काय, तर हे जेव्हा जेव्हा असं संपन्न आणि औदार्य हे 2 गुण एकत्र, संपन्नता पण हवी आणि औदार्य पण हवं. आहे तर द्यायचं. अहो आहे काय, आपल्याजवळ कमी असलं तरी द्यायचं. दानाची व्याख्या जर पाहिली तर माझ्यापेक्षा ही गरज कोणाला आहे त्याला दिली पाहिजे असा विचार करणं, त्यालाच सात्विक दान म्हणतात. असं जर आहे तर हे 2 गुण, अशी सद्गुणांची जोडी समर्थाने शोधली आहे, त्याचा पण विचार करायला पाहिजे. आणखीन एका जोडीकडे नेणार आहे. समर्थाने म्हटलं आहे वक्ता आणि नैराश्यता. वक्तृत्व गुण आहेत, अभ्यास केलेला आहे, वक्ता चांगला आहे. आता इथे जो नैराश्यता शब्द वापरला आहे तो आपण मराठीमध्ये ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने नाही बरं का. निराश या अर्थाने समर्थाने वापरलं नाही आहे. निर्लोभीपणा,
असा समर्थांना अभिप्रेत अर्थ आहे. तर वक्ता निर्लोभी असला पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, तर मोबदल्याची अपेक्षा नाही असता कामा. मोबदल्याची अपेक्षा असणारा वक्ता असला की गडबड होते. त्याची जी बुद्धिमत्ता आहे, त्याचं जे कौशल्य आहे, त्याचं जे वक्तृत्व आहे, त्याच्याबद्दल निश्चितच समाजामध्ये अ, आदर असतोच आणि समाज त्याचं काही कमी पडू देत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. मी नेहमी अगदी नाव घेऊन उदाहरण सांगते. आपल्या सगळ्यांना परिचित असणारे आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर यांचं होता की हो प्रपंच तुमच्या आमच्यासारखा, पण त्यांनी कधीच नोकरी केली नाही. तर त्यांनी समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आणि समर्थ वाङ्मयाचाच प्रचार याच्यासाठीच आपलं जीवन दिलं होतं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची पत्नी पोस्टामध्ये नोकरीला होती. परंतु जेव्हा गडावरून ते पुण्याला राहायला आले, तेव्हा काही कारणाने ती नोकरी पण त्यांना सोडावी लागली आणि मग पूर्णपणानंच समाजामधल्या आपण म्हणूया की अ, ज्यांना अशा विद्वान लोकांची विद्वत्ता कळलेली आहे, अशा मंडळींच्याकडूनच जे मिळेल ते मागायचं नाहीच, अशा प्रवृत्तीनं त्यांनी अ, अत्यंत असं आपल्या सगळ्यांना आदर्श वाटेल असं समर्थाला जे अभिप्रेत आहे ना, तसं प्रत्यक्ष जीवन जगून दाखवलं. तेच या ओवीतून, या 2 गुणांतून समर्थ वक्ता आणि निर्लोभीपणा असा असला पाहिजे. एक तुकाराम महाराजांची अभंगातली एक ओळ आहे. तुकाराम म्हणे, "आषाढभूत वक्ता ढाक श्रोतयांच्या चित्ता." म्हणजे जर का वक्त्याला काही मिळावं अशी अपेक्षा असेल, की हे एवढे पैसे पाहिजे, एवढे पैसे पाहिजेत, तर जे काही कार्यक्रम करणारे संयोजक असतात ना, त्यांना बिचाऱ्यांना धाक पडतो, की आता एवढा पैसा उभा कुठून करायचा? या वक्त्याला जर एवढे पैसे द्यायचे असतील, तर कसं काय करणार? अशा प्रकारची भीती बसते संयोजकांना. तर असं नाही असता कामा. आज आपल्याला असं दिसतं. खरं तर आपण आता 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती पाहणार आहोत, तेव्हा कीर्तन भक्ती पाहणार आहोत, तेव्हा येणार आहे, की कीर्तन ही समाजाची सेवा आहे. इथे आपण कीर्तनाची बेदागी वगैरे, वगैरे शब्दसुद्धा योग्य नाही आहेत. आपल्याला काय झालं, आपल्याला सवय झाली एखाद्या लगेच आपण बघा, आपण ना त्यांना विचारलं पाहिजे, की तुमचं काय बाबा मानधनाचं काय आहे? कारण मानधन, बेदागी हे सगळे ना खरे व्यवहार सांगणारे शब्द आहेत. समर्थांना हे अभिप्रेतच नाही आहे. समर्थ म्हणतात वक्ता असा असला पाहिजे, की त्याच्यावर समाज प्रबोधन करण्याची जबाबदारी आहे ना. त्यांनी त्याच्या बुद्धीचा, त्याच्या वक्तृत्वाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करायचा आहे. त्याच्यासाठी मोबदला नाही मागायचा. मोबदल्याची अपेक्षा ठेवून करणं ही ईश्वराची सेवाच होऊ शकत नाही. त्याला ईश्वराची सेवा करायची. खरं तर वक्ता इतका मोठा आहे, सुभाषितकार म्हणतात वक्ता दशसहस्रेषु, 10,000त एखादाच वक्ता असतो. बाकी सगळे आमच्यासारखे पोस्टमन असतात. तुकाराम महाराज म्हणाले काय म्हणाले, समर्थ काय म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाल्या, असं सांगणारे. हा जो वक्ता आहे, तो समर्थांचं म्हणणं आहे, की त्याचं काम हे समाज प्रबोधन असं आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हणावं, की त्याला जे काही लोक स्वखुशीनं देतात, तो भगवंताचा प्रसाद आहे असं समजून त्यांनी ते घ्यावं. आणि देणाऱ्याला सुद्धा आपण याच्या विद्वत्तेचा एक मान ठेवतो आहोत, अशा प्रकारचा भाव मनामध्ये असावा. असे दोन्हीकडून म्हणजे देणारा आणि घेणारा, वक्ता पण आणि संयोजक पण, ह्या दोघांकडून समाधान होईल अशा प्रकारचंच वर्तन असलं पाहिजे. म्हणून ही जोडी समर्थाने दिलेली आहे, वक्ता आणि निर्लोभीपणा. अशा अशा अनेक जोड्या म्हणजे ह्यासाठी हे घ्यायचं की 2 गोष्टी एकत्र आल्या की खरोखरच म्हणतात ना सोन्याला सुगंध, तसं आहे की दोन्ही आहे. उत्तम वक्ता पण आहे आणि अत्यंत निर्लोभी आहे. तर त्याला त्याचं काय समाज त्याला डोक्यावर घेतो अशी दिसते आपल्याला. आणखीन काही दिलेत की सर्वज्ञ आहे, जाणकार आहे आणि जाणकार पण आहे आणि त्याला जराही अभिमान नाही आहे. जराही त्याला कुठे आपल्या अहंकाराचा नामोनिशाण त्याच्याजवळ नाही. म्हणजे काय, तो दुसऱ्याला पण अत्यंत आदराने वागवतोय असं आपल्याला दिसेल. सर्वज्ञ, सर्वत्र जाणकार आणि अत्यंत म्हणजे आता इथे सर्वज्ञ शब्द जो आहे ना, तो काही असा सर्व जाणणारा म्हणजे की अनेक ग्रंथांचा त्याने अभ्यास केला आहे, प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला आहे, सगळ्या न्यायशास्त्र, अशा सगळ्या व्याकरणशास्त्र याचा त्यांनी अभ्यास केला आहे.
संत वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केला आहे. असा तो जाणकार आहे. हा जाणकार आणि तो इतरांना पण अत्यंत आदराने वागवतो आहे. म्हणजे इतरांविषयी पण त्याच्या मनामध्ये अत्यंत आदराचा भाव आहे. आता हे पण आपल्याला क्वचित दिसतं, की असे जे अत्यंत विद्वान मंडळी असतात ना, सर्वसामान्यांना यांच्यापर्यंत जायला अभय वाटलं पाहिजे, की अरे यांच्याकडे जाऊया, छान वाटतं गेल्यावर, असं वाटलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, 6व्या ओळीतच आलं आहे, सर्वज्ञ आणि सादरता. सर्वांबद्दल अत्यंत हे असे सर्वज्ञपणा आला, की इतरांबद्दल लगेच अशी तुच्छतेची भावना येते. अशी भावना येऊन नाही चालणार. म्हणून ते आपल्याला सांगतात. खरं तर असं आहे ना, की ह्या सगळ्या ग्रंथांचा मी उल्लेख केला. या अशा प्रकारच्या अभ्यासानं आपल्यामध्ये आणि सगळ्यांच्यामध्ये असणारं जे काही चैतन्य आहे, ते सगळं कसं एकच आहे, अशी भावना झाली पाहिजे, असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे खरं तर असं सर्वज्ञ जो आहे, सर्व ग्रंथांचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, त्याच्या मनात पण हा भाव खरा म्हणजे येता कामा नये. पण तरी देखील अशी माणसं समाजामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून त्याच्यात त्यांनी हे म्हटलं आहे, की एका उंचीवरती जाऊन बसलेला जो आहे, त्यांनी त्याच्या उंचीचा विचार न करता सर्व मंडळींना आपल्याबरोबर घ्यावं, समाजाचा आपण एक भाग आहोत असं वाटलं पाहिजे, असं म्हटलं आहे. पुढल्या एका ओळीमध्ये त्यांनी राजा आणि धार्मिक म्हटलं आहे. केवळ कायद्याचा, विधिनियमाचा, राज्यघटनेचा असं अभ्यास करणाऱ्याला शासन करता येतं एवढंच नाही पुरत. तर शासनं करणाऱ्याला म्हणजे राजाला ह्या सगळ्या गोष्टी यायला हव्यात, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर त्याचं जे अनुशासन आहे ते धर्मानुकूल असलं पाहिजे, धर्मबंधनात असलेलं असलं पाहिजे. राजा आहे तो, त्यामुळे स्वयंशासन आहे. राजाने जर धर्माचं बंधन पाळलं तर प्रजा पण धर्मबंधनात राहील. आणि त्यामुळे राजा आणि अत्यंत धार्मिक असा असला पाहिजे. राजानेच जर धर्माविरुद्ध वर्तन केलं, मग प्रजा काय धर्माच्या बंधनात राहणार ना. आणि म्हणून हे दोन्ही गुण एकत्र असले पाहिजेत. ह्याच्यात तर म्हणजे रामराज्याचं वर्णन करताना तसं म्हटलेलं आहे, की प्रजेनी म्हणजे एखाद्या नागरिकाने जर का काही पापाचरण केलं, नीट लक्षात घ्या, एखाद्या नागरिकाने समजा म्हणजे आता गेले 2-3 दिवस आपण एक भयानक गोष्ट ऐकतोय म्हणजे वाचवतच नाही आहे अशी आहे. तर असं पाप जर एखाद्या नागरिकाने केलं तर धर्मशास्त्र असं सांगतं, की त्या पापाचा अर्धा वाटा राजाला घ्यावा लागतो. आता आपण राजा म्हणजे आपण निवडून दिलेले जे काय आहेत लोक त्यांच्याबद्दल म्हणतो. तर आपल्या प्रजेमध्ये असा गुन्हा करणाऱ्याच्या गुन्हेगाराचा तर दोष आहेच, पण त्याचा अर्धा दोष राजाकडे जातो असं धर्मशास्त्र सांगतं. आज आपण जे पाहतोय म्हणजे राजा जर धर्माचरणी असेल तर प्रजा पण धर्माचरणी असते असं जे समर्थ सांगतायत. आणि म्हणून राजा सत्ता पण त्याला हवी आणि तो धार्मिक पण असला पाहिजे. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. आज असं सगळं इतकं ढवळून निघालेलं आहे, की बिचाऱ्या राज्यकर्त्यांना स्वतःचं आचरण आणि त्यांच्यासारखं प्रजेने आचरण करण्यासाठी पुन्हा त्या रामराज्याकडे जाण्यासाठी काय काय करावं लागेल त्याची कल्पनाच करवत नाही. असो, आजच्या काळाशी तुलना नाही करता येणार, पण धर्मशास्त्र काय सांगते तर राजा आणि धार्मिक, राजा धर्माने वागणारा, राजसत्ता त्याच्याजवळ आहे पण तरी धर्माने वागणारा. आणि म्हणून जर कोणी पाप केलं तर त्या पापाचा सुद्धा वाटा राजाला उचलावा लागतो, असं अशा प्रकारचं धर्मशास्त्र आहे. शूर आणि विवेक, मग असे जसं आपण तरुण आणि नेमक असं पाहिलं, तसं शूर आणि विवेक. आणि पुढे म्हटलं आहे कैपक्षी परमार्थी. तो कैपक्षीचा अर्थ असा आहे की तो कैवारी म्हणजे जसं म्हणलं देव अनाथांचा कैवारी, तसा देव अनाथांचा कैपक्षी. हा कसा असतो तर अनाथांना सहाय्य करणारा, त्यांची बाजू घेणारा, त्यांचा कैवार घेणारा असा असला पाहिजे. परमार्थाचा कैवार घेणारा असला पाहिजे. म्हणजे शूर आहे, शारीरिक सामर्थ्य आहे, त्या शारीरिक सामर्थ्याला जोड विवेकाची असली पाहिजे. म्हणजे ते जे सामर्थ्य आहे ते योग्य ठिकाणी वापरलं जाईल. नाहीतर शरीर सामर्थ्य आहे पण ते योग्य ठिकाणी वापरलं नाही केलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून ते सांगतात शूर आणि विवेक, शौर्य असलं पाहिजे आणि तो विवेकी असला पाहिजे. आज आपल्याला दिसतंच
की नाही तिथे शक्ती वाया जाते आहे. अविवेकाने त्या शक्तीचा वापर केला जाय, तर तसं होता कामा नये. तरुणांमध्ये खूप सामर्थ्य आहे, खूप उत्साह आहे. त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे, तर मग त्याचा उपयोग होईल. तसं कैवार घेणारा असा हा जो उत्तम पुरुष आदर्श लक्षण असणार आहे, तो कुणीतरी मार्गदर्शक योग्य वेळेला यांना मिळाला पाहिजे. ही तर गोष्ट आहेच. ही सगळी जी गुणांची यादी आपल्याला समर्थ सांगतायत ना, त्याच्यातून आपल्या एक लक्षात येईल, की योग्य वेळेला आपल्याला एखादा असा अ, सर्व गुण असणारा हा आदर्श किंवा उत्तम पुरुष जर समोर मिळाला, एक उदाहरण म्हणून मिळाला, तर आपोआपच आपल्याला तो मार्ग मिळतो. यासाठी सुद्धा ही लक्षणं वाचायला सांगितलेली आहेत. आत्ता जसं आपण शूर आणि विवेकामध्ये पाहिलं, की तो तरुण आहे, शूर आहे, पराक्रमी आहे. त्याला त्या शूर, विवेकी, पराक्रमी अर्जुनाला भगवंत भेटला, तसा ह्याला भेटला पाहिजे. म्हणजे मग त्याची जी सगळी त्याचं सामर्थ्य आहे, त्याचा उत्साह आहे, त्याची शक्ती आहे, ती विवेकाने वापरली जाईल. असा त्याचा अर्थ खूप चांगला हे देत आहेत समर्थ आपल्याला. आणि असं जर अशी सगळी लक्षणं परत आपण पहिल्या ओवीचं स्मरण करूया थांबण्यापूर्वी. कारण मला ती ओवी वाचता क्षणी असं एकदम वाटलं, की अरे समर्थ म्हणतात, की हे सगळं तुम्ही नुसतं वाचलं, ऐकलं, विचार केलात, की ते तुम्हाला जबरदस्तीनं येतीलच भेटायला. असे सगळे गुण आम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावेत. अशा प्रकारची समर्थाने प्रार्थना केली आहे. कारण ते पुढे सांगतात, की हे मी सगळं सांगतोय, ही सगळी सद्विद्या बरवी. ही छान सद्विद्या मी तुम्हाला सांगितली, ती सगळ्यांना प्राप्त व्हावी, सगळ्यांजवळ ती असावी. हे सगळे गुण म्हणजे जे 2 गुण एकत्र दिसत नाहीत, ते पण 2 गुण एकत्र तुम्हाला दिसावेत. परी विरक्त पुरुषे अभ्यासावे अगत्य रूप. पण पुढे तरी आपल्याला 2 अर्धचरणामध्ये एक सांगितलं, की सगळ्यांनी हे सांभाळावं. सगळ्यांना या गुणांचा उपयोग आहे. सगळ्यांनी हे गुण आत्मसात करावे. त्यांचं जीवन नक्कीच यशस्वी होणार आहे. पण जो विरक्त पुरुष आहे, त्यांनी तर अभ्यासावेच. आता हा विरक्त पुरुष कोण? याचा विचार पुढल्या समासात समर्थ करणार आहेत. 9वा समास विरक्त पुरुषांचा आहे. तो आपण विरक्त लक्षणांचा आहे. म्हणजे कधी-कधी असं वाटतं आणखीन काय सांगणार? सत्वगुण सांगून झाला, सद्विद्या सांगून झाली आणि आपल्याला म्हणजे पढतमूर्ख लक्षणांकडे परत नेणारच आहेत. तरी देखील आता आपल्याला कुठल्या प्रकारची विरक्ती असायला हवी, की सगळं समोर आहे, पण आपण असं विरक्तपणानं बघता आलं पाहिजे. हा जो महत्त्वाचा गुण आहे, तो समर्थ आपल्याला पुढल्या ह्याच्यात त्याची लक्षणं काय आहेत ती सांगणार आहेत. ती आपण पुढल्या वेळेस ऐकूया. आज इथेच थांबूया.